श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 9 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी गुढीपाडवा हा आलेला आहे आणि या दिवसापासूनच नवीन मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही संकल्प करत असतो, त्याप्रमाणेच आपण आपल्या आयुष्यातील जो उत्साह आहे तर तो कायम राहावा यासाठी काही उपाय हे सुद्धा या दिवशी करत असतो. असाच एक उपाय म्हणजे आपल्याला या दिवशी गोमातेला म्हणजेच देशी गाईला 2 वस्तू आवर्जून खायला द्यायच्या आहेत. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय स्त्री, पुरुष, लहान मूल, वृद्ध व्यक्ती तर कोणीही हा उपाय करू शकतात. आपण ही वस्तू गाईला कोणत्या प्रकारे खायला द्यायची आहे, तसेच गाईच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. जितका आपण गाईच्या या अंगाला स्पर्श करू तर तितकी आपली प्रगती होत जाते. गोमाता जी आहे तर ती 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जाते. गोमातेला अघाण्या सुद्धा म्हटलेलं आहे. तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपण गोमातेची पूजा केली तर ते 33 कोटी देवतांच्या पूजेसारखे असते. तसेच ज्या घरामध्ये गोमाता असते त्या घरामध्ये वास्तुदोष हा नावालाही उरत नाही. गोमाता ज्या ठिकाणी बसून आराम करत असते तर ती जी जागा आहे तर ती अत्यंत पवित्र जागा मानली जाते. आपल्या दारामध्ये जर कधी गोमाता आली तर आपल्यासारखे नशीबवान आपणच असतो. स्वतःहून जर देशी गाई तुमच्या दारामध्ये कधी आली तर तिला तुम्ही काहीही खायला द्या, परंतु तिला तसेच परत पाठवू नका, कारण स्वतः देवदेवता तुमच्या दारामध्ये आलेले आहेत. तर अशा या गोमातेला आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तू खायला द्यायच्या आहेत. गुढीपाडवा म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा हा गुढीपाडवा जो आहे तर हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे आपल्याला हा मुहूर्त चुकवायचा नाही. तर देशी गाईची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. तुमच्याकडे स्वतःकडे गाय असेल तर तिला तुम्ही या वस्तू खायला घाला, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये आजूबाजूला ज्यांच्याकडे गाय असेल तर अशा ठिकाणी जरी तुम्ही या गायीला या वस्तू खायला दिल्या तरीसुद्धा चालतील. आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्य उगवण्याच्या अगोदरच तुम्ही तुमची देवपूजा वगैरे आटोपू शकता आणि सूर्य उगवल्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याभर पाणी, त्यामध्ये थोडेसे कुंकू, एक लाल फूल टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. आणि गुढी उभारल्यानंतर तुम्ही जो नैवेद्य बनवणार आहात म्हणजे पुरणपोळी असेल किंवा तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर जर तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर पहिली जी पोळी आहे तर ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला 1 चमचाभर भिजवलेली हरभरा डाळ सुद्धा लागणार आहे. तासभर जरी तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजवली तरी चालेल. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जो नैवेद्य गुढीला दाखवत असतो तर त्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ जी आहे तर हिला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला 1 चमचाभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला 1 गुळाचा खडा सुद्धा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला जर पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही चपाती बनवू शकता, परंतु तुम्हाला पहिलीच चपाती किंवा पहिलीच पोळी घ्यायची आहे. तर हे एका तामणामध्ये घ्या. त्यामध्ये खाली आपल्याला ही पोळी ठेवायची आहे, त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे. तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे. तुम्ही हा उपाय का करत आहात म्हणजे आर्थिक समस्येसाठी किंवा घरामध्ये सुख समाधान मिळावं, तर यासाठी तुम्ही आज गोमातेची सेवा करणार आहात आणि गोमातेला तुम्ही ही वस्तू खायला देणार आहात. तर असं तुम्हाला बोलायचं आहे आणि यानंतर गोमातेने तुमच्या इच्छा पूर्ण कराव्यात म्हणून तुम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे. 33 कोटी देवतांचे स्मरण करायचे आहे. यानंतर आपल्याला तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात म्हणजे जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खायला देणार आहात तर त्यावेळेला गाईला अगोदर सर्वप्रथम तिच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. गाईला पायाला, कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो नैवेद्य आहे म्हणजे चपाती, त्यावरती गुळाचा खडा, हरभऱ्याची डाळ तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि गाईला खायला द्यायचा आहे. यानंतर हात जोडून गाईला प्रार्थना करायची आहे. गाईला धूप दीपाने ओवाळायचं सुद्धा आहे
आणि आपल्याला काय करायचं आहे, हा नैवेद्य जेव्हा तुम्ही गाईला खायला द्याल यानंतर तुमचा उजवा हात गाईसमोर तसाच धरायचा आहे. हे करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. आपल्या हातावरून जर गाईने तिची जीभ फिरवली तर आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते पुसलं जातं. आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या सौभाग्यामध्ये बदलतात असे म्हटले जाते. यानंतर गाईच्या कोणत्या अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, तर गाईच्या शरीरावरती जो उंचवटा असतो या ठिकाणी असते, ती म्हणजे सूर्यकेतू नाडी. त्यामुळे आपल्याला या अंगाला जास्तीत जास्त स्पर्श सुद्धा करायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर ते गोमाता जी आहे तर ती पूर्ण करत असते. तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे. तर ही एक वस्तू आहे की तुम्ही गाईला खायला देऊ शकता. परंतु जर तुम्हाला ही वस्तू खायला देणे शक्य झाले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, मूठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे. बघा, काहीच जमले नाही तर फक्त मूठभर हिरवा चारा खायला द्या. तुमच्या घरातील मुले जर खूप किरकिर, खूप हट्टीपणा करत असतील तर त्या मुलांच्या हातून गाईला तुम्हाला हिरवा चारा खायला द्यायचा आहे. मुलांमध्ये सुधारणा जी आहे तर ती दिसून येते. आणि तुमचा इतर कोणता प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्ही गाईला चपातीचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देऊ शकत नसाल तरी तुम्ही मुठभर हिरवा चारा जरी गोमातेला या दिवशी खायला दिला तरी सुद्धा आपल्याला 33 कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात.